सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटलांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत जत या तालुक्यामध्ये अध्यक्ष प्रमोद सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। तर सावंतांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचाही आरोप आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई केली। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवलाय आणि त्याच वेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी माझं मत वर्षा गायकवाड यांनाच मिळणार असं देखील ते म्हणाले। बारामतीमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन होणार असल्याची माहिती मिळते। त्यावर सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांचं स्वागत होईल आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। सगळ्यांचं स्वागत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। इंदापूरच्या सभेत अजित पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीचे नेते दम भरत आहेत असा आरोप शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केलाय। सत्तेवर आल्यास अजित पवार त्रास देतील असा दम भरला जातोय असं जानकर म्हणाले। शरद पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। करमाळ्याच्या सभेत जानकरांनी पाटलांचा समाचार घेतलाय। शहाजी पाटलांची सुपारी मुंबईत फुटली आणि हळद गुवाहाटीत लागली अशा शब्दात जानकरांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतंय हे अजित पवारांच्या लक्षात आलं असा टोला सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना लगावला। करमाळ्याच्या सभेत रोहित पवारांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय। एखादी कुस्ती जिंकली की पहिलवानाला आता मोठा पहिलवान झाल्यासारखं वाटतं आणि त्या पहिलवानाला आता वस्तादासोबतच कुस्ती खेळावीशी वाटते, पण वस्ताद शेवटचा डाव राखून ठेवतो असा इशारा रोहित पवार आणि अजित पवारांना दिलाय।